नमस्कार मित्रांनो. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतजमीन खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांसाठी मोठा निर्णय झाला आहे. आता 10 वर्षांनंतर कुळ कायद्याने मिळालेली जमीन विकताना 40 पट नजराना भरावा लागणार नाही. तसेच औद्योगिक वापरासाठी घेतलेल्या शेतजमिनींबाबतही सरकारने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. तर या GR मधील सर्व महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेऊया. तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे कुळ कायदे लागू आहेत. पूर्वी कुळ कायद्याने मिळालेली जमीन 10 वर्षांनंतर विकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे महसूल आकारणीच्या 40 पट नजराना भरावा लागत होता. सरकारच्या मते ही रक्कम आणि प्रक्रिया नागरिकांसाठी अनावश्यक त्रासदायक ठरत होती. म्हणून महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन कायदे सुधारणा अधिनियम 2026 द्वारे ही तरतूद रद्द करण्यात आली आहे. तर सर्वात मोठा बदल, तर आता 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 40 पट नजराना भरावा लागणार नाही. जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांना ही सुधारित तरतूद तातडीने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर औद्योगिक वापरासाठी जमीन खरेदीबाबत बदल, तर GR मध्ये औद्योगिक वापरासाठी शेतजमीन खरेदी करणाऱ्यांसाठीही नवीन नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये 7/12 वर विशेष नोंदी करणे, ठराविक कालावधीत उद्योग सुरू करणे, जुन्या प्रकरणांसाठी 15 वर्षांची मुदत, नवीन प्रकरणांसाठी 10 वर्षांची मुदत असे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. तर मुदतवाढीची सुविधा, जर न्यायालयीन खटला, जमीन एकत्रीकरण किंवा इतर शासनमान्य कारणांमुळे उद्योग सुरू करता आला नाही तर राज्य शासनाकडे अर्ज करून जास्तीत जास्त 3 वर्षांची मुदतवाढ मिळू शकते. यासाठी काही अटी व अतिरिक्त शुल्क लागू राहील. तर नियमांचे पालन न केल्यास, जर निर्धारित कालावधीत उद्योग सुरू केला नाही आणि मुदतवाढही घेतली नाही तर संबंधित जमीन शासन जमा करण्याची कारवाई केली जाऊ शकते. नंतर आणखी महत्त्वाचे बदल, तर या GR मध्ये काही बाबींवरही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. जसे जमीन विक्री किंवा वापर बदलासाठी शासनाची पूर्व मान्यता, आवश्यक नजराना व इतर रक्कम शासनाकडे जमा करणे, सार्वजनिक प्रकल्पासाठी संपादन होताना शासनाची देय रक्कम कपात करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून सर्व प्रकरणांचा आढावा घेणे. तर मित्रांनो, या GR मुळे कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनीवरील 40 पट नजराना रद्द, औद्योगिक गुंतवणुकीस चालना, जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना आणि अनेक प्रलंबित प्रकरणे सोडविण्यास मदत असे महत्त्वाचे बदल झाले आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.